आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. तुझ्यासाठी मी लवकर घरी आलो. ये वे तू जर एक्सपेक्ट करत असेल ना की आपल्यातली केमिस्ट्री, आपल्यातला बॉन्ड, आपल्यातलं रिलेशन जसं लग्न आधी होतं तसं आत्ता असायला हवं, तर तिच्यामुळे माझ्या डोक्याला भुणभुण लागली आहे ना, तिच्यामुळे मी सतत टेन्शन मध्ये असतो ना, तिच्यामुळे मी सतत स्वतःपासून पळत असतो ना, तिचं काहीतरी कर प्लीज, तिचं काहीतरी कर यार. हे टेन्शन गेलं ना माझ्या डोक्यावरून तर मला असं पब्लिकला जाण्याची गरजच लागणार नाही ना यार. सगळा वेळ आपला असेल, कळतंय? काहीतरी कर. मला असं मला टेन्शन येतं यार, मला खूप टेन्शन येतं यार. सुजित आता हाताबाहेर जातोय माझ्या, आणि स्वानंदीच्या बाळाला संपायला जितका जास्त उशीर होईल तितका सुजित मला इग्नोर करून बाहेर रमलेला असेल. काही झालं तरी स्वानंदी तिच्या पोटातल्या बाळाला घेऊन या घरात येता कामा नये. सुजित माझ्या हातून निसटायच्या आत मी स्वानंदीचं बाळ नष्ट करेन. मग त्यासाठी मला काहीही करावं लागलं तरी ते मी करेन. माझं बाळ, आनंदी, माझं बाळ. हो काय 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 झालं? माझं बाळ, माझ्या बाळाला काही होणार तर नाही ना? हो नाही नाही नाही, बाळ ठीक आहे स्वानंदी, बाळ ठीक. तुम्ही वाईट स्वप्न बघितलं, तुम्ही थांबा. शांत शांत, पाणी घ्या, पाणी घ्या. रिलॅक्स रिलॅक्स, शांत पडा, झोपा शांत. आनंदी, काय झालं, झोप येत नाही का? मी आहे, मी इथेच बसतो. मी आहे, इथेच आहे, झोपा तुम्ही. संचिता, नीट कचरा काढ. अगं म्हणजे साहेब येतील, त्यांना पायाला कचरा लागला अजिबात चालत नाही हा, म्हणून सांगते. मग तुम्ही डोक्यात जाऊ नका माझ्या. तुम्ही काल माझी बाजू घ्यायला हवी होती, पण काय केलं तुम्ही? मी सगळं लक्षात ठेवणार आहे, बघा तुम्ही. अगं मी काय बोलणार साहेबांच्या समोर?
तुला माहिती आहे ना ते कसे चिडतात? संचिता, काय फालतूगिरी आहे यार. काय झालं सुजित, एवढा का वैतागलाय? हिला विचार ना मम्मा. आता सकाळी उठल्यानंतर मला कॉफीचा मग लागतो हातात, माहितीये ना हिला. सकाळी उठलो, बेडमधनं बाहेर आलो, तयार होऊन खाली आलो तरी अजूनही कॉफीचा मग मिळालेला नाहीये मला. तू ना सरपोतदारांच्या सुनेचे हक्क गाजवायला पुढे पुढे कर फक्त. काम करायची वेळेला काय होतं? आता काय कीर्तन करतोय का मी? तू ऐकत उभी राहिलीस. जा ना बाई, कॉफी आण ना पटकन प्लीज. आणते हा कॉफी. बरं कॉफी नको, सही कॉफीचा मूड गेलाय आता माझा. चहा. संचिता, माझ्यासाठी पण चहा घेऊन ये. म्हणजे साहेब येत असतील ना आता, आम्ही तिघं चहाच घेऊ. चहा पण आणते आता. शी बाबा, सगळे नुसते ऑर्डर सोडतात मला. संचिता हे कर, संचिता ते कर. नोकर करून ठेवले या घरातली मला. हे स्वानंदी, सॉरी बाई, ये परत या घरात. मी या त्रासातून तरी सुटेन काय आमची. आता काय आमच्या आहोंना चहा हवाय. बेटी लागतो म्हणे, बेटी. कसली नाटकं सगळी. सगळ्यांच्या नाना तर आहेत नुसत्या. कोण लक्षात ठेवेल इतकं? ही माणसं की राक्षस आहेत. संचिता, किती वेळ चहा करायला? साहेब येतील आता एवढ्यात. होय होय होय, बनवते चहा बनवते आणि नरड्यात उठते तुमच्या. तिघा जणांना हवं ना? बस. त्याला साखर किती लागते अंदाजे टाकते. खायचं तर प्या, नाही तर नका प्या. वैताग आणलं मी नुसतं मला. चहा आहे ना, चहा नरड्यातच उठते यांची चहा. उकळ ना बाबा तू तरी आता. यार संचिता, चहा करतेस की बासुंदी? हो, आणते आणते, झालंय. काय मम्मा? चहा बनवते ती बासुंदी. बासुंदी बनवती. घशातच ओतते आता ह्यांच्या. घ्या चहा, घ्या तुम्ही पण घ्या. संचिता, जरा नीट कचरा काढ. किती कचरा पडलाय बघ तिकडे. आणि किचन मध्ये जा आणि माझ्यासाठी खमंग आणि खुसखुशीत छान थालीपीठ बनवून घेऊन ये. जा पटकन जा. संचिता, चहा सोबत जरा बिस्किट छान. माझा नाश्ता कुठे आहे? मला कामावर जायचंय. इनफ इज इनफ, बस. मला नाही झेपत आहे हे सगळं यार. कसं कळत नाहीये तुम्हाला? सतत 2 दिवस मी काम करतेय. संचिता हे कर, संचिता करते. संचिता ते कर, संचिता करते. हे आण, ते आण, कॉफी बनव, चहा बनव, पोहे बनव, थालीपीठ बनव, सगळं करतेय मी. बास झालं यार. त्यात मी कोण आहे? मी सून आहे ना या घरची, मी नोकर नाहीये. मग तुम्ही सगळे मला असं का वागवताय? हा झालं, घडलं ते आता मी मान्य पण करते ते. पण ती चूक होती. मी मुद्दाम नाही केलंय काही. माझ्या हातून स्वानंदीचा हात सटकला, ती पडली. तो एक ऍक्सिडेंट होता डॅड. खरंच मी मुद्दाम नाही केलंय काही. प्लीज असं नका वागवू मला. आणि हे चुका माणसांकडूनच होतात ना. कुणी परफेक्ट नसतं डॅड. मला सांगा, इथे आहे का कुणी परफेक्ट? हा आहे का?
प्लीज मी हात जोडते तुमच्या समोर, प्लीज सगळ्या नोकरांना बोलवा आता. नाही सहन होतं डॅड मला हे सगळं. मी नोकर नाहीये, सून आहे मी या घरची. संचिता, सून आहेस ना तू? सुनेसारखी वाघ. सरपोतदारांच्या घरात सासऱ्यावर वरच्या आवाजात कोणी बोलत नाही, तेव्हा तुझा आवाज खाली कर. दुसरी गोष्ट म्हणजे स्वतःचा मान स्वतः राखायला शिक. सरपोतदारांची सून आहेस ना, मग स्वानंदीच्या मागे का लागतेस तू सारखी सारखी? वाटेल ते तिला बोलत असतेस, वाटेल ती कामं करायला सांगत असतेस. तुझ्यामुळे स्वानंदीचा अपघात झाला आणि ती हॉस्पिटलमध्ये गेली, तर तिची कामं एक दिवस तुझ्यावर आली तर तुला इतका त्रास व्हायला लागला. सरपोतदारांची सून आहेस ना, मग स्वतःचा आब राखायला शिक आणि श्रमिकांचा आदर करायला शिक. तुला एक दिवस ज्या कामानं दमवलं त्यापेक्षा जास्त कामं स्वानंदी या घरामध्ये रोज करत असते. या घराच्या सुनेसारखी आधी वागायला शिक, मग तुला आदर नक्की मिळेल. मामा, मी पण येतो. सुजित, 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 कुठे चाललास तू? परत कधी येणारस आणि कुणाला भेटायला चाललास? मी काहीतरी विचारतो. संचिता, काल रात्री तुला काय समजावलं मी, तरी तुझी प्रश्न मंजुषा चालूच आहे. नाही थांबू शकत या घरात फार वेळ मी. टेन्शन येतं मला, स्ट्रेस लेवल वाढत जाते माझी, कंट्रोल सुटत जातो स्वतःवरचा. काल तुला जे काम करायला सांगितलंय ते प्लीज आधी कर. हा, येतोय मी. काहीही करून स्वानंदीचं बाळ या जगात यायच्या आधी मरायला हवं. पण कसं, काय करू? प्रत्येक वेळी स्वानंदी काही ना काही कारणाने वाचते आणि तिच्या बरोबर तिचं बाळ सुद्धा वाचते. माफ करा, मला लक्षात नाही आलं तुम्ही दाराच्या मागे आहात ते. हीच आयडिया बेस्ट आहे. संचिता, चल आवर पटापट. मैडम 2596 चलो. हा, हॅलो. हॅलो साहेब, संचिता मॅडम आत्ताच बाहेर गेल्या. किती वेळ झाला जाऊन? ह्या आत्ताच थोड्या वेळापूर्वी बाहेर गेल्या आणि त्याने रिक्षातून गेल्या. तुम्ही सांगितलं होतं ना की त्या कधी आतमध्ये येतात कधी बाहेर जातात, त्यावर लक्ष ठेवायचं, म्हणून आत्ताच तुम्हाला लगेच कॉल करून कळवलं. पण त्यांनी गाडी नेलेली नाहीये, त्या रिक्षाने गेल्यात. तुला सांगितलं होतं ना की संचिताला घरामधून बाहेर जाऊ द्यायचं नाही म्हणून, आणि तर ते गेल्यानंतर तुम्हाला सांगतोस का? विचारायचं नाही तुला? साहेब त्यांना खूप चिडलेल्या होत्या ना, म्हणून त्यांची चौकशी केली नाही, आणि नाहीतर त्या माझ्यावर चिडल्या असत्या. संचिता चिडली होती, संचिता चिडली होती, तू विचारलंस तर ती तुझ्यावर चिडेल. ही नसलेली अक्कल का वापरलीस तू? ह्याचे पैसे देतो तुला मी? नाही साहेब. हे बघ, ह्याच्या पुढे अशी चूक झाली ना तर मी तुला कामावरनं काढून टाकेन. यापुढे असं नाही होणार, एकदा माफ करा साहेब.
स्वानंदी, आज तुझ्या बाळाला कोणीच वाचवू शकणार नाही. आता इथे नेमकं कोणी टपकायला नको, नाहीतर वाट लागेल माझी. मी सावित्री नाहीये हे कोणी ओळखलं ना तर नो 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 नो. संचिता, बी पॉझिटिव्ह. असले विचारही नकोत मनात. सावित्री मावशी, तुम्ही इथे काय करताय? डॉक्टरने वर तुम्हाला ओटी मध्ये बोलवले. सावित्री आत्ताच कशी येते इथे? आता बहुतेक मी पकडली जाणार. देवा वाचव प्लीज. हिने मला पाहायला नको. देवा प्लीज. मी 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 काय करू? कुठे लपू? थँक गॉड. स्वानंदीला मारायला नुसते लाज नाही वाटत तुला? असं वेषांतर करून स्वानंदीच्या बाळाला मारण्यासाठी हॉस्पिटलमध्ये सुरी घेऊन आलीस तू? पकडली गेलीस ना तर जेलमध्ये जाशील. तुम्ही हो, मी तू असं काहीतरी करशील याची मला खात्री होती आणि म्हणूनच मी स्वानंदीला इथून दुसऱ्या वॉर्डमध्ये हलवलंय. तुला हजारदा मी सांगितलं होतं की तू स्वानंदीच्या मागे लागू नकोस, तिचा पिच्छा सोड. तिला मारून तुला काय मिळणार आहे? तिच्या जीवावर का उठलीस तू? तिला मारून काय मिळणार आहे तुला? का तिच्या जीवावर उठलीस तू? मी स्वानंदीच्या जीवावर नाही. सॉरी डॅड सॉरी. मी स्वानंदीच्या जीवावर नाही उठले डॅड. मला तिचं ते बाळ नको डॅड. ती स्वानंदी सुचितचं प्रेम आधीच घेऊन बसले जे मला हवं होतं. उद्या स्वानंदीचं बाळ जन्माला येईल. सरपोतदार घराण्याचा पहिला वंश म्हणून हक्क मिळवून बसेल. पण तो हक्क माझ्या बाळाला मिळायला हवा ना.
मी सून आहे ना सरपोतदारांची, स्वानंदी नाही असून. काहीही असलं तरी सुद्धा जन्माला यायच्या आधीच तू त्या बाळाला मारायला निघालीस. अक्कल नाहीये तुला? एक गोष्ट लक्षात ठेव, त्या बाळात सरपोतदारांचं रक्त आहे आणि आपली ब्लडलाईन वाचवण्यासाठी प्राणी सुद्धा मागे पुढे बघत नाही, कुठल्याही थराला जातात. मी तर माणूस आहे, भालचंद्र सरपोतदार, खासदार भालचंद्र सरपोतदार. एक गोष्ट लक्षात ठेव संचिता, हे जन्माला येणारं बाळ सरपोतदारांचा नातू किंवा नात आहे आणि त्यांचा हा आजोबा सर्व शक्तीनिशी त्या बाळाच्या पाठीमागे उभा राहणार आहे. त्या बाळापर्यंत जर कोणाला पोचायचं असेल तर या खासदार सरपोतदाराला पार करावं लागेल. या खासदार सरपोतदाराला पार करून जाणारा अजून जन्माला यायचा आहे.